एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब त्याची ओळख झाली पाहिजे। यामुळे आम्ही ही दहीहंडी पहिल्यांदाच सोलापुरामध्ये एवढी मोठी भव्य दिव्य दहीहंडी आम्ही आयोजित केली आहे आणि या दहीहंडीसाठी सातारा, सांगली, ठाणे, मुंबई येथून आम्ही संघ आणलेले आहेत। तसेच सोलापूरचे स्थानिक संघ या खेळामध्ये भाग घेत आहेत। पहिली झाली परंतु या प्रचंड मोठी गर्दी होती। आता थोड्या वेळातच आणखी लोक या दहीहंडीमध्ये सहभागी होतील। हा उपक्रम आम्ही दरवर्षी करणार आहे आणि सर्वसामान्यांच्या भल्याचं राजकारण इथं आम्ही यापुढे इथून या काळात पुढे करणार आहोत। लोकांसाठी काहीतरी करायची आमची तळमळ आहे। माझा जो संयुक्त विद्यमान आजचं श्रीकृष्ण माळशिरसचे आमदार रामभाऊ सातपुते, अक्कलकोट आमचे मार्गदर्शक जन्मजय महाराज भोसले, त्याच पद्धतीनं साकीब कुणीचे नाव पण नाही बोलणार तुम्हाला हात गेलो। एक अभूतपूर्व कार्यक्रम सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळत आहे। सोमेश भैया मी याच्या आधी पण पाहिलं की म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी युवराज भैया आणि त्यांनी बेसनचे लाडू वाटप कार्यक्रम किंवा शालेय आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या प्रमुखांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सामाजिक कार्यात असणारे युवराज भैया असतील आणि तसं वेळोवेळी मंत्रालयामध्ये किंवा गोव्याच्या प्रचारामध्ये सोमेश आमच्या सोबत होते, भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी महेश दादा सोबत। खऱ्या अर्थानं एक चांगला उपक्रम या सोलापूरमध्ये एक चांगला पायंडा सुरू व्हावा म्हणून युवराज भैया आणि सोमेश वैद्य हे दोघं मिळून करतायत। मी त्यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो। खरं तर हिंदू धर्मामधील एक परंपरा म्हणावं लागेल, एक चांगला उत्सव म्हणावा लागेल की एक दहीहंडी उत्सव म्हणून आपण सर्वजण साजरे करतो। याच्यातून आपल्या धर्माच्या एकतेचा संदेश जातो। समाजातील सर्व समाज घटकाला सोबत घेऊन अशी जर आपण हंडी उभा केली तर निश्चित एक चांगलं यश आपल्याला मिळतं। हा एक संकल्प आणि संदेश याच्या माध्यमातून आपण देत असतो। सोमेशजी असतील, युवराज भैया असतील, सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतात आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की समाजातली चांगली माणसं एकत्र आले तर निश्चित भविष्यामध्ये चांगलं काहीतरी आपल्या हातून घडत असतं। त्यामुळे मी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो। मी पाहिलं की ठाण्यापासून काही संघ या ठिकाणी आलेले आहेत। आपण सगळ्यांनी सुरक्षित आणि एक चांगली दहीहंडीचे थर आपण रचावेत आणि निश्चित आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस माझी आणि युवराज भैयाची महाराज तशी भेट झाली। एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी समाजाच्या वाड्या वस्त्या असतील, तांडे असतील, या सगळ्यावरती एक चांगला संपर्क असणारा कार्यकर्ता आहे। आरोग्य क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात आणि त्यांच्या जोडीला सोमेश आमचा तसा मंत्रालयामध्ये भेट होणारा कार्यकर्ता आज या ठिकाणी सामाजिक कार्याला सुरुवात करतो। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून देव, देश आणि धर्माची सेवा घडो हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय श्रीराम। ग्राउंड उपलब्ध करून दिले, ज्यांच्या नावातच महेश जे आहेत आणि ते कुबेर आहेत, भंडारी आहेत। एकदा जोरदार टाळी कुबेर साहेबांसाठी, आमच्या भंडारी साहेबांसाठी। स्वयं सोनाई आहे आपल्याकडे आणि एकीकडं युवराज भैया सोरट्याचं सोमनाथ 16 वेळा उठलं, पण आज सामाजिक उपक्रमासाठी लोकांना देणारे सोमनाथजी भैया यांसाठी जोरदार टाळ्या देऊयात आणि सामाजिक कामातला युवराज म्हणूयात। असे आमचे युवराज भैया कोविडच्या काळामध्ये लाखो लोकांना त्यांनी मदत केली। या कार्यक्रमाला आदरणीय रामभाऊ आले, आदरणीय महाराज आले, आदरणीय सर्वच मान्यवर व्यासपीठावर आदरणीय किसनभाऊ आले, इकडचे सर्वच अंजी खांडे साहेब आले। बघा, श्रीकृष्णाची इतकी ताकद होती, करंगळीवरती एक मोठा पर्वत उचलले होते,
परंतु बासरी घट्ट पकडले होते. ही दोन्ही मान्यवर सामाजिक कामामध्ये इतकी मोठी आहेत, पण हे सगळं प्रेम तुमच्यासाठी ते बांधले. या दोन्ही जोडीसाठी, तो हौसंगा जोडासाठी तुम्ही सगळे आलात. अजून सिने तारका येणार आहेत, अजून परफॉर्मन्स आहे. इकडे गोविंद पथकाने जोरात टाळ्या आमच्या गोविंद पथकासाठी. चांद्यापासून बांधापर्यंत, बदलापूर पासून सगळे आलेले आहेत. एकदा जोरदार टाळी, जोरात टाळ्या जरा. सोलापूर म्हणलं की उत्सवप्रिय म्हणतो, पण युवराज भैया तुम्ही ते वेगळ्या पद्धतीने आणला. डॉल्बी लावण्यापेक्षा एक वेगळा आनंद दिलात. आज या ग्राउंड सोबत लाईव्ह पण अनेक लोक बघतात, आमच्या माता बघतात, भगिनी बघतात. पुढच्या वर्षी देखील आज 9 थरांची एक रामभाऊ तुम्ही सगळे साथ दिलात. एकट्याचं नाही, आता तुम्ही आम्हा सर्वांची साथ आहे. युवराज भैया आणि सोमनाथ भैयांची वादळाची आता सुरुवात आहे. तुम्ही सगळे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, रामभाऊ म्हणल्याप्रमाणे देव, देश, धर्म आणि संस्कृती रक्षण करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच माळशिरसची ताकद आपल्याला मिळो, ही पण या आमच्या दोन्ही जोडगुलांना नक्की. साहेब तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहात, त्या कामाचा वारसा आपण यांना द्यावं. सर्वच मान्यवर इथं पोहोचावा. दहीहंडीच्या या सुंदर अशा सोहळ्याला सर्वांचाच मनापासून सलाम. उत्सवाच्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्या परंपरेचा वाटावा अभिमान या शुभेच्छा देऊन खरं तर या ठिकाणी आजच्या या सुंदर अशा भव्य दिव्य अशा दहीहंडी उत्सव सोहळ्याला या ठिकाणी या बालगोपिकांनी खरं तर सलामी देत सुंदर अशी सुरुवात केलेली आहे. तब्बल 5 थरांनी खरं तर ही सलामी झालेली आहे. सर्व तरुणींसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या देऊन घेऊया आपण. अतिशय सांगतो आता छान मॅडमनी परफॉर्मन्स दिलेला आहे. असाच भविष्यात त्यांनी आमच्या 5 दहीहंडीला यावं आणि आम्हाला प्रोत्साहित करावं. तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? एकदम छान वाटला आणि तुमच्या स्टेजवरील सगळ्या मंडळींना छान वाटलं आणि प्रेक्षकांनाही छान वाटलं असं वाटतं. आणि तुमचे साथीदार कुठे गेले? खाली सोडवायला. अच्छा, म्हणजे आता पुढचा परफॉर्मन्स धनुषीचा जो आहे तो आपल्या सगळ्या मान्यवरांसमोर. आवडला सगळ्यांना परफॉर्मन्स? नक्की अजून दुवा करायचा. दक्षिण मतदारसंघातले सोमनाथ वैद्य सर यांना खूप खूप शुभेच्छा. तुमची पुढची वाटचाल आणि तुमचं पुढचं काम हे आम्हाला कायम बघायला मिळेलच. आणि तुम्ही उत्तरोत्तर तुम्ही असंच काम करत राहाल आणि युवराज सर जे आहेत त्यांची साथ तुम्हाला अशीच लाभेल ही मी सदिच्छा व्यक्त करते. थँक्यू.